सर 1-1 सेकंदाच्या सीनसाठी आम्ही 200-200 किलोमीटर गेलेलो आहे. कास पठारमध्ये त्यांना रेंज नाही, मला रेंज आली. मी फोन लावतोय, फोनच लागला. म्हणजे कॅमेरावाले एका गाडीत आहे, डायरेक्टर एका गाडीत आहे, 3 हिरो हिरोईन एका गाडीत आहे आणि क्रू एका गाडीत आहे, लाईटवाले. डान्सच्या बाबतीत मला हिचं टेन्शन आहे, पण डान्सच्या बाबतीत मला त्या तिघांचं लय टेन्शन. विशेष नाही सर, त्या व्यक्तीला अहमदनगर महाकरंडकमध्ये 8 अवॉर्ड. आमचं ड्रोन कॅमेराने जे शूट झालंय ना, तिथपर्यंत जाण्यासाठी ती साडी घालून तिथपर्यंत जाणं म्हणजे इतकं डिफिकल्ट होतं ना. खूप तिथं होते गवत आणि इतकं लांब जायचं होतं. म्हणजे मी एवढे नखरे बघितलेले सर माझ्या वडिलांसोबत जे काम करायचे ऍक्टर्स आहेत ना, म्हणजे एवढं फेम नाही मिळालं ना तरी ते पाण्याला वॉटर म्हणणारे लोक आहेत. मी बघितलं मित्रामध्ये गेलो ना, आम्ही 2 तास पूर्ण गप्पा आमच्या फक्त फालतू, म्हणजे त्याला लॉजिकच नसतं काही. पूर्ण गाणं आम्ही एका कॅमेऱ्यावर शूट केलं. ते तिघं मागण ही पोज आहे, हुक स्टेप चालू आहे. तो जो सीन आहे ना सर, तो ज्यावेळेस मी बघितला होता ना, मी लांबून, ज्यावेळेस आम्ही ठरवलं आम्हाला इथं हा शूट करायचा आहे 5 दिवस अगोदर जाऊन, पण मला असं वाटतं ती जवळ असं ती जी म्हणे ना, दुरून डोंगर साजरे, एवढं गवत सर, एवढं गवत. एवढ्या गवतातून आमची 20 जणांची अशी रांग आणि डोंगर चढतोय सर. जुना पिक्चर की नवीन आहे तुला नाही माहिती. सिनेमा ही एक जादू आहे सर. डायरेक्टरचं विजन आहे, सिनेमा त्याच्या डोक्यात अगोदर तो बघतो. जे माझं 4 मिनिटाचं गाणं होतं ना, ते माझ्या डोक्यात रन होत होतं. ते मी यांना दाखवू नाही शकत, पण यांच्याकडून काढून घेणं माझं काम. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये. तुम्हाला माहिती आहे की सध्या गाणं खूप असतं ज्याचं नाव आहे दिसते अप्सरा. सो यामध्ये आपल्या ऐनवेळी शान असलेले ऋषी हरळ, निलेश वायगर आणि सोनू यमजा अशी ही तिघं या गाण्यामध्ये काम करत आहेत. सो या गाण्याचे जे डिरेक्टर आहेत ना, राहुल वाडकर सर, आणि या गाण्याची हिरोईन म्हणजे अप्सरा म्हणजे विशाखा मोरे, हे दोघं आज आपल्या शोवर आहेत गप्पा मारण्यासाठी. सो आपण राहुल सरांसोबत आणि विशाखासोबत या गाण्याच्या प्रोसेसबद्दल किंवा या गाण्याच्या बीटीजबद्दल म्हणजे बिहाइंड द सीन्सबद्दल किंवा या दोघांच्या पर्सनल जर्नीजबद्दल सुद्धा खूप साऱ्या बोलणार. सो जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. हॅलो सर, हाय विशाखा. तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तुमचं गाणं खूप असते आता दिसते आपसात, बरोबर. त्याबद्दल खूप सारे जाणून घ्यायचे. सो तर सर मला सुरुवात करू की तुम्ही आधी 15 वर्ष असताना ईडी म्हणून काम केलं, असिस्टंट डिरेक्टर म्हणून. तर त्यानंतर नंतर तुमचं फील्ड चेंज केलं, नंतर मग हळूहळू परत तुम्ही या फिल्ममध्ये आला डिरेक्शनमध्ये. तुमचे वडील डिरेक्शनमध्ये होते. हे सगळी सांगा स्टोरी कशी झाली. आता सांगायचं जर ठरलं तर सर्वप्रथम माझे म्हणजे जर बघायचं ठरलं तर पंजोबापासून आम्ही ह्या क्षेत्रात आहे. माझे पंजोबा कलगीतुऱ्याची गाणी म्हणायचे. म्हणजे म्युझिकमध्ये आमचं वारसाच आहे. त्यानंतर आजोबानंतर माझे वडील. माझ्या वडिलांनी ते थोडंसं नेक्स्ट लेवलवरती घेऊन गेले की जिथं त्यांना म्युझिक डायरेक्शन, प्रोडक्शन, म्युझिक कंपोजिशन आणि आपल्या ग्रामीण भागातून एक एक अशा ठिकाणी त्यांनी म्युझिक नेलं किंवा ह्या इंडस्ट्रीत. कारण बघा, खेडेगावातल्या लोकांना जास्त हे मिळत नाही, एक्सपोजर आणि त्यांना त्यातलं नॉलेजही कमी असतं. पण माझ्या वडिलांनी हळूहळू खूप जास्त लेवलपर्यंत, मुंबईपर्यंत जे म्हणतो आपण पोहोच असते प्रोडक्शनबद्दल, तिथपर्यंत ते जाऊन पोहोच. त्यानंतर पप्पांसोबत तुम्ही जे विचारलं की एडी म्हणून काम केलं, असिस्टंट डायरेक्टर म्हणून मी त्यांच्या सोबत काम केलं बरेच दिवस. सुरुवातीला पप्पांनी एक मराठी सिनेमा बनवला, लाडाचा जावई म्हणून एक होता, आणि अजून एक सासूची वरात जावयाच्या दारात असा एक सिनेमा होता. तर त्यावेळेस थोडंसं प्रोडक्शन हाऊस कमी बजेटचं होतं म्हणून ते जास्त काय एक्सपोजरला आलं नाही. पण मग त्या ठिकाणी म्हणजे असं नाही की मी ह्या क्षेत्रात नवा आहे. मी डायरेक्शन बघितलं. मला माहिती होतं की सिनेमा कसा बनतो आणि पहिल्यापासून रस होता, इंटरेस्ट खूप होता सिनेमामध्ये. म्हणजे मी लहानपणी जर असं फिल्म बघायला लागलो ना, मी एकटक बघत राहायचो. मला कोण आवाज देतंय हे पण माझ्या लक्षात येत नसायचं, नाही का. म्हणजे सिनेमामध्ये रस खूप होता. मग पप्पांसोबत काम करून हळूहळू काही गोष्टी समजायला लागल्या. सिनेमा डायरेक्ट कसा करायचा, आपण व्हिडिओ म्हणजे जे सिनेमॅटोग्राफी म्हणतो ना, की व्हिडिओमध्ये काय गोष्टी यायला हव्या, काय नाही यायला हव्या, हळूहळू समजायला लागलं. देन मग पप्पांनी बऱ्याचशा गवळणी म्हणतात,
गवळणी असतात त्याचे पण व्हिडिओ शूट केले. काना तुझ्या मुरलीने वगैरे. मोहन जोशी सरांसोबत काम केलं. स्वप्नील बांदोडकर सर, सुरेश वाडकरजी, अनुराधा पौडवालजी यांच्यासोबत पण भरपूर कामं केली. आणि त्याच्यामुळं माझी ओळख आणि ह्या क्षेत्रामध्ये कल हळू वाढायला लागला. पण जे आपण म्हणतो ना, की जवानीमध्ये माणूस थोडं भरकटतो. तसं मग मी ज्यावेळेस थोडा मोठा झालो, मग त्यानंतर हळू मला असं वाटायला लागलं, की मी काय करतोय या क्षेत्रामध्ये? माझं स्टँड पाहिजे. मी काहीतरी स्वतःचं करायला पाहिजे. पप्पांच्या याच्यात जायचंच नाही मला. हट्टी होतो मी. बरं. हां, म्हणजे हां. ऑप्शन होतं पण ऑप्शन होतं माझ्याकडं. म्हणजे माझ्या खूप जवळची लोकं मला आज पण म्हणतात, की "तू ही लवकर आत्ता म्हणजे एवढ्या लेट का निवडली?" लेट झालं. तर मग ऑप्शन होतं, पण मी हट्टी होतो. मी म्हणायचो, "नाही, मला स्वतःच्या ह्याच्यावर काहीतरी करायचं. पप्पांच्या सावलीत नाही राहायचं." असं असं होतं. तर मग मी जे इंजिनिअरिंग केली. पण इंटरेस्ट नाही. इंजिनिअरिंग कंप्लीट आहे माझी, डिग्री आहे माझ्याकडं. पण इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर मग मी काय केलं, बिझनेस चालू केला स्वतःचा. माझी जिम होती स्वतःची. जिम चालू केली. मी फिटनेस इन्फ्लुएन्समध्ये खूप जास्त मेडिसिन पण फाईट विथ स्टेम सेल थेरपीचं मेडिसिन आहे. 200+ आजार बरे होतात त्यातून. ते स्वित्झर्लंडचं मेडिसिन मी इम्पोर्ट करतो स्वित्झर्लंडवरून आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये विकतो. मग असा पण माझा बिझनेस होता. कल ह्या गोष्टीकडं तेव्हा आला ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये घरी होतो. कामं नाही, सगळं ठप्प आणि त्यावेळेस मग TikTok चालू केलं. लॉकडाऊनमध्ये TikTok चालू केलं. TikTok चालू केल्यानंतर खूप कमी व्ह्यूज यायच्या सुरुवातीला आणि ते प्रत्येकाचं हां, होतं. 4-5 आम्ही 4-5 जणं छोटी-छोटी मुलं आणि आम्ही व्हिडिओ बनवायचो. त्यावेळेस लोकं हसायची, की "हे काय करतायत नाही का, काय माकड झालेत." बरोबर. मग त्याच्यानंतर TikTok पण बॅन झालं. मग म्हटलं, "अरे काय आपण तर इंटरेस्ट घेतला आणि बंद झालं." मग जिम वगैरे टाकली. स्वतःचा चांगला बिझनेस स्टार्ट झाला. 3 वर्ष, 4 वर्ष खूप चांगली ग्रोथ केली माझ्या बिझनेसमध्ये. आणि एक ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पायाला विजा झाली. विजा अशी झाली, की माझा हा जो गुडघा आहे, याच्यातली एसीएल लिगामेंट असते. ती लिगामेंट ब्रेक झाली. आणि ब्रेक अशी झाली, की डॉक्टर बोलले कमीत कमी 2 वर्ष रिकव्हरी लागेल. आम्ही ते बघतो BTSमध्ये. त्या हां, दिसते हां. अप्सराच्या BTSमध्ये ना तुम्ही ते बँड हां, घालून बरोबर, बरोबर. हां. येस. एक्झॅक्टली, ते एक्झॅक्टली. दिसतंय. हां, हां. म्हणजे ऑपरेशन नंतर काय 4 महिन्यानंतर शूटला गेलो मी. अं, की तसं ते जर लावलं नाही ना, तर उभा नाही राहत आहे. तर मग असंच विचार करत बसलो, की आता पाय तर असं झालाय, काम तर काही करू शकत नाही. करणार काय? आता घरी आपण आणि मला वडिलांनी खूप कमवलंय. पण स्वतःची जी असते ना, जी जिद्द असते, स्वतः काहीतरी करून दाखवायचं. असंच बसलो एक दिवस तर माझ्या लाईफमध्ये माझे 2 मेंटॉर आहेत. माझे वडील आणि माझी मिसेस, माझी बायको. बरं. तिने मी तिला विचारलं, "काय करू?" तर ती म्हणे, "तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये ट्राय करा." म्हणे. आणि तीच म्हणजे मी म्हणजे आता ऑन कॅमेरा बोलतो, की माणसाने त्याच्या बायकोच्या ह्या काही गोष्टी ऐकायला पाहिजे. हां, नाही मी सीरियस सीरियस आहे. मी ऐक बरोबर. तिला अनुभव असतो. दुसरी गोष्ट लेडीज जास्त मॅच्युअर असतात माणसांपेक्षा. हे खरं आहे. हां, मॅच्युअर असतात. त्यांना तुम्ही तुमच्या आईला विचारा, तुमच्या बायकोला विचारा. त्या तुम्हाला योग्यच सल्ला देणार. त्या तुम्हाला चुकीचा सल्ला कधी नाही देणार. तिने मला हा सल्ला दिला. म्हणे तुम्ही एक काम करा, हे स्टार्ट करा, जे तुम्ही सोडलं होतं. तर मग मिसेसने सांगितलं, "ह्या क्षेत्रामध्ये परत काम करा." 6 महिने प्रिपरेशन केली आणि खूप सारी गाणी लिहिलेली होती. एक गाणं घेऊन माझ्याकडं आकाश गुजर नावाचा मुलगा आहे. खूप गरीब घरातला आहे. खूप चांगला सिंगर आहे आणि त्यांनी ते गाणं लिहिलं होतं, कंपोज केलं होतं, गायलं होतं. तो म्हणे, "राहुल सर आपल्याला हे गाणं बनवायचं." आणि मी पण त्याला हे बोललो, की "नाही तू बरोबरच टायमिंगला आला, का मी पण असं विचार केला, की मला या क्षेत्रात उतरायचंय." आणि तो पण बरोबर त्याच टाईमला घरी आला. ज्यावेळेस घरी आला ना, त्याच टाईमला घरी आला आणि म्हणे, "राहुल सर असं-असं गाणं बनवायचं." गाणं बनवायचं म्हटल्यानंतर मी ज्यावेळेस ते गाणं ऐकलं, ते गाणं ऐकल्यानंतर मला सगळ्यात पहिला मनामध्ये थॉट आला, की हे गाणं कॉमेडी वेने आपण बनवू. त्या गाण्याची जी वाइब आहे ना, ती रोमॅन्टिक नाहीये. जे असतं ते कॉमेडी वेने का बनवायचं? कारण की गाण्याच्या वाइबनुसार माणसाला व्हिज्युअल दिसले पाहिजे. जशी वाइब आहे. आता समजा एखादं सॅड सॉन्ग आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉमेडी नाही दाखवू शकत. तुम्हाला वाइब गाण्याची कॉमेडी आहे, तर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बनवा. मग कॉमेडी कोणाकडून करून घ्यायची? कॉमेडी कोणाकडून आहे तुम्ही? तर सोनू सरांसोबत सगळ्यात पहिली ओळख माझी. सोनू यंग. अच्छा. ड्युरिंग लॉकडाऊन मी गेलो होतो नगरमध्ये. त्यावेळेस माझी आणि त्याची भेट झाली होती. त्यानंतर आम्ही फोनवरती बरेच दिवस कनेक्ट होतो. मग मी फोन केला. म्हटलं, "सोनू सर असा-असा विषय. तुम्ही या.
आणि आपण यावर बोलू. मी तुम्हाला स्क्रिप्ट सांगतो. आणि आता सगळ्यात अवघड आहे सर गाणं डायरेक्ट करणं. खूप. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी एकदम स्पेसिफिक सांगतो. विदिन 5 मिनिट तुम्हाला हिरोईनला दाखवायचंय, हिरोईनला दाखवायचंय, तुमची स्टोरी लाईन पण दाखवायची आहे. 3 मिनिटाच्या आत, 3-4 मिनिटाच्या आत. तुम्हाला म्युझिक पण दाखवायचंय, लोकांना वाइब पण आली पाहिजे, काय चाललंय ते समजलं पाहिजे. बरोबर. फिल्म एक एक सिनेमा बनवताना तुमच्याकडे खूप जास्त लिबर्टी आहे, की तुमच्याकडे वेळ खूप आहे. तुम्ही वेगवेगळे सीन बनवू शकता. सर 1-1 सेकंदाच्या सीनसाठी आम्ही 200-200 किलोमीटर गेलेलो आहे. आता विके सर बसलेले त्यांना माहिती आहे. 200 किलोमीटर एक सीनसाठी सर त्या गाण्याच्या. जो सुरुवातीचा सीन आहे ना तो, जिथं ती गाडी त्या पवनचक्क्यापासून तो कॅमेरा गेलेला आहे ना, तर ते सदावाघापूर म्हणून आहे. तुमचं सदावाघापूर. जे साताऱ्याच्या पुढे 80 किलोमीटर आहे. बरं एवढं लांब. हां. आणि आमचं शूट चालू आहे बारामतीमध्ये. बारामतीच्या पुढे सोनगावला आमचं शूट चालू आहे. बापरे! आम्ही कास पठारला एक जणांना एक गाडी आपली तिकडे गेली आणि 2 म्हणजे ड्रोनवाला, कॅमेरावाला मी, विकी सर आम्ही चौघजण सदावाघापूरला. फक्त त्या 3 सेकंदा शॉटसाठी. बापरे! हां, हां. म्हणजे तिथून कंप्लीट 200 किलोमीटर आणि जाऊन येऊन 400 किलोमीटर. पण व्हिडिओमध्ये त्याच वेळेस मजा येणार, ज्यावेळेस तुम्हाला ते बघायला भेटणार व्हिज्युअली. बरोबर आहे. जे माझ्या माइंडमध्ये चाललंय. डायरेक्टर काय? डायरेक्टरचं काम आहे व्हिज्युअली अॅनलाईज करणं. ठीक आहे. माझ्या माइंडमध्ये जे चाललंय ते चित्रीकरणाद्वारे जर दाखवायचं असेल, तर मला प्रॉपर लोकेशनवर जाणं गरजेचं आहे. येस. हां. छोटे-छोटे डिटेल्स असतात त्याच्यामध्ये. त्यालाही गरजेचे आहेत. मी असं दाखवू शकतो, एखादा सीन घेऊ शकतो, कुठल्या ठिकाणचा गाडी गेली दाखवू शकतो, नाही. बरोबर आहे. कधी हां, काही पण पासिंग सीन मी पासिंग सीन दाखवू शकतो. नाही, मला पाहिजे ते पाहिजे. मी सुरुवातीपासूनच एकदम ह्या बाबतीत असा हट्टी माणूस आहे. मी TikTokचे पण YouTubeचे पण व्हिडिओ बनवायचो ना, तर मी त्याच्यामध्ये असं ग्रीन स्क्रीन ह्या त्या गोष्टी कधी यूज नाही केल्या. जी रिॲलिटी त्यावेळेस आम्ही एक पॅरोडी व्हिडिओ बनवला होता सर TikTokच्या YouTubeच्या वेळेस. एक तो गिरगर्दन घाट. हां, हां. जॉनी लिव्हर सर आणि ते अक्षय कुमारचा तो सीन आहे तो आम्ही पूर्ण 40 मिनिटाचा सीन बनवला होता YouTubeवर. हां. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर कास्टिंग करून एक रोड रोलर बोलवला होता. त्या रोड रोलर सोबत शूट झालं होतं. नवले साहेब आहेत आमचे पेंडा फॅक्टरीचे. त्यांच्याकडनं ते त्यांनी आम्हाला प्रोव्हाईड केलं. 4 दिवस तर फक्त रोड रोलरचा सिक्वेन्स चालू होता. आणि आम्ही ॲज इट इज बनवला होता, की हां, तो सीन आणि हा सीन तुम्ही एकदम आणि मॅच टू मॅच. आणि 0 बजेट iPhone कॅमेऱ्यावरती. बजेट नाही, काही नाही. पैसे फक्त कॅमेरा पण नाही. iPhone काय कॅमेरा नाही, कॅमेरा नाही. एक iPhone होता. मे बी त्यावेळेस 11 होता मे बी. 10 होता की 11 होता माहीत नाही. त्यावरती आम्ही शूट केलं आणि एकदम प्रॉपर वेनी बनवलं होतं ते. सिनेमा आणि डायरेक्शन पप्पांकडून शिकलो. त्यांचं बघून शिकलो आणि त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल जास्त शिकलो. हळू-हळू एक-एक गोष्ट समजायला. तुम्ही म्हणजे करिअर शिफ्ट करत गेले. हं, हं, हं. तर मग घरून कसा सपोर्ट मिळाला? कारण कधी झालं का? आता आमचे समजा आता मी आयटी yes, क्षेत्रात आहे. तर yes, थोडक्यात सुरू करतो yes. म्हटल्यानंतर थोडाफार वेळ होणारच आहे. तेवढा मला नाही झाला घरून. बरोबर, पण बरोबर. होतो. करियर 4 ते 5 वेळेस मी करियर शिफ्ट केलं सर. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या आणि मी स्वतःला खूप लकी समजतो सर. लग्नाच्या अगोदर माझ्या आई-वडिलांनी मला समजून घेतलं आणि लग्नानंतर मला माझ्या बायकोने समजून घेतलं. हे समजून घेत नाही बरेच जण. नाही, नाही. नाही, नाही. अहो परिस्थिती अशी आहे सर, की ना आई-वडील समजून घेतात, ना बायको समजून घेते. की मला दोघांनीही समजून घेतलं. माझे वडील म्हणजे तुम्ही म्हणणारच नाही. ज्यावेळेस आपण भेटू ना त्यांच्यासोबत, तुम्ही म्हणणारच नाही माझे वडील आहेत. तुम्ही म्हणता की तुमचे मोठे भाऊ किंवा मित्र आहेत. असे वागतात. आमच्या पूर्ण म्हणजे हां, हां. मग वागतातच तसे ते माझ्यासोबत आणि ते मला म्हणतात, "बाळा तुला जसं ठीक वाटतं. बघ, तुझ्या हिशोबाने तू बघ." आणि ही भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रात त्यातल्या त्यात एवढ्या खेडेगावामध्ये एका वडिलांची अशी मेंटॅलिटी असणं ही खूप मोठी गोष्ट होते. मोठी गोष्ट आहे. खरं आहे. खूप मोठी गोष्ट. कारण शहरामध्ये सुद्धा वडील खूप त्रास देतात. शिक्षण घेतलंय, डिग्री तुझ्याकडे जर बघायला गेलं तर माझ्याकडे डिग्री होती. तू का नोकरी करत नाहीये? तर मग ह्या गोष्टीतून मला जास्त सपोर्ट मिळाला घरच्यांकडून. घरचे मला कधी दुखवत नव्हते. अ, अ, मला मागं समजा काळजी प्रत्येकाला आहे. आई-वडील आहेत. 100 काळजी माझ्याविषयी असते, आजही आहे, उद्याही राहील. पण मला कधी असं त्यांनी दाखवलं नाही चेहऱ्यावर. ह्याला पुढे जाऊन काही त्रास होईल, करिअरमध्ये काय होईल, ते मला म्हणायचे तुला. आणि ही जी विश्वासाची थाप असते ना सर पाठीवर, ती लय गरजेची आहे. खरं आहे, खरं आहे. हां, तू तू कर, तू लढ. आणि मित्र माझे
आपण म्हणतो ना 2-3च मित्र असतात, बाकी सगळी गर्दी असते. हे 100% तसंच 2-3च मित्र आहेत. शाकीर सय्यद आहे, रमेश गोंडे आणि कृष्णा गव्हाणे असे 2-3 माझे तुरळक मित्र आहेत. माझ्या वाईट फेजमध्ये लय कामं आले सर ते मला खूप जास्त. ज्यावेळेस ड्युरिंग लॉकडाऊन सगळं बंद होतं. खूप अडचणी होत्या. वेगवेगळे मी हे बदलत होतो. एक काही माझं हे नव्हतं, ठाम हे नव्हतं जागेवर. त्यावेळेस ते माझ्या वाईट फेजमध्ये म्हणजे जेव्हा कोणी नसतं ना सर, तेव्हा जर मित्राची जर साथ भेटली ना, ती लय गरजेची खरं आहे. असते. त्यातून म्हणजे तुम्हाला ते पैसे नाही देत. ते तुम्हाला पैसे नाही देत, पण ते जे आपण म्हणतो ना, एन्करेज करतात लाईफमध्ये जगण्यासाठी. तुम्हाला कुठल्याही अडचणीत फसा तुम्ही. मित्रासोबत 5 मिनिटं जाऊन बसा, 10 मिनिटं जाऊन बसा. ते तुम्हाला वाटणारच नाही की तुमच्या आयुष्यात काय अडचण आहे, की काही प्रॉब्लेम आहे. काही नाही, ते असं 10 मिनिटात तुम्हाला खळखळून हसवणार आणि विषय ड्रॉप होऊन जाणार. आमचं असं असतं, की आम्ही इकडे किती स्ट्रेसमध्ये आम्हाला काही घेत मित्रामध्ये गेलो ना, आम्ही 2 तास पूर्ण गप्पा आमच्या फक्त फालतू म्हणजे त्याला लॉजिकच नसतं काही. त्याला काही लॉजिक नसतं त्या बोललेला. सोफ्यापासून ते क्रिकेटपर्यंत की गप्पा जातात. त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही आहे. ते ते नाही रे, इसमें लॉजिक नाही सिर्फ मॅजिक आहे मॅजिक आहे, असं. बस, हां, बस, अशी गोष्ट आहे ती. तर मग आता आपण थोडं नाही विषयाकडे काय येऊ. काय. तू आणि आपण एकाच गावचे. तू पण फॅब्रिक फॅक्टरीवरचीच आहे. तर मग आता मी पाहिले तू डिपोज शाळेमध्ये काम केले किंवा तुझे डान्स क्लास होते. तर मग मला हे सांग ना, की नंतर हे गाण्यापर्यंत कसं पोहोचलं किंवा डान्स अकॅडमी तुझी? हे सगळं सांग ना, एक्सप्लेन कर ना मग. मी आधी म्हणजे जेव्हा माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर होतं, तेव्हा मी नटराज डान्स अकॅडमी म्हणून इथे ओपन केली होती. आणि त्यानंतर 1 इयर मी डान्स टीचर म्हणून डिपोज स्कूलमध्ये पण होते. म्हणजे डान्स लहानपणापासूनच आवडायचा. ती आवड खूपच होती. म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून. आणि तर हसायला काय झालं? आणि हा माझा मावस भाऊ आहे. बरं. गप ना. सांगतो मी, सांगतो. बोल तू, बोल. तर एकदा म्हणजे त्यांनी पॉडकास्ट घेतलं होतं नाही का, ते ऋषी सर आणि त्यांच्यासोबत, आणि त्यांनी केक कट केला होता. तर त्याचे काही पिक्स त्यांनी WhatsAppला स्टेटस टाकले होते. तर मी त्याला मेसेज केला, की मी यांची खूप मोठी फॅन आहे. मला यांच्यासोबत एक फोटो भेटेल का? आणि 3-4 दिवसानंतर त्यांनी त्याच्यावर काही रिएक्ट नाही केलं, आणि 3-4 दिवसानंतर मला अचानक मेसेज केला आणि बोलला, की असं-असं एक सॉन्ग आहे, तू त्यांच्यासोबत करशील का? तर मी इतकी घाबरले, कारण मी डान्स खूप भारी करू शकते, पण ॲक्टिंगमध्ये 0 आहे. पण एक्साईट व्हायला पाहिजे होतं ना. म्हणजे मी एक्साइटेड होते, पण डान्स मला खूप छान यायचा आणि ते इतके फेमस आहेत. त्यांना इतकी भारी ॲक्टिंग येते आणि मी कधीच असं केलेलं नाही, एवढं प्रोफेशनल शूट वगैरे नाही का. आणि राहुल दादा म्हणजे तो समजून पण घेतो, पण एकदा रागावल्यानंतर मग बरं, हा मग किस्सा त्याच्यामुळे एखादा मी की गहूचं घाबरलेले चिरले होते, की माझ्याकडून नाही झालं तर हा ओरडायला नको किंवा नाही का, की बोलायला नको. त्याच्यामुळं पण त्यांनी शेवटपर्यंत समजून घेतलंय. 2, 3, 4, 5 वेळेस समजून सांगितलं त्यांनी मला जेव्हा शूट. 6व्यांदा चिडले? नाही. झालं कधी? नाही, शेवटपर्यंत समजूनच घेतलं त्यांनी. म्हणजे मला वाटलं होतं, की तो चिडेल. पण त्यांनी सगळं समजून सांगितलं. म्हणजे बाकीच्यांना तो जेव्हा ऋषी सर वगैरे त्यांना एकदम असं वेगळ्या भाषेत बोलायचं, की तुम्ही फ्रेम इन व्हा, तुम्ही फ्रेम आउट व्हा. अशा भाषेत बोलायचं. पण मला सांगायचं, "हे बघ, तू इकडून चालत आहे, इकडं बघ, तिकडं बघ." म्हणजे माझ्या भाषेत जसं मला कळेल. टेक्निकल टर्म्स हां, वापरले त्यांनी ते खूप समजून घेतलं, की माझं फर्स्ट टाईम आहे. आणि डान्सचा अजिबात लोड नव्हता आणि डान्स मी खूप लवकरच शिकले तसं. फक्त ॲक्टिंगचं थोडंसं हे होतं नाही का, तर ते त्यांनी समजून घेतलं आणि तसं शिकवलं मला, पूर्ण एक-एक पॉइंटवर शिकवलं त्यांनी, की असं चाल, तसं बघ, इकडं बघ, तिकडं बघ, आणि चिडला नाही. इम्पॉर्टंट. ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर मग आता माईक त्यांच्याकडे आहे. ते काहीतरी बोलत होते. ते मला काय बोलत काय विषय आता? ती जे म्हटली ना, लहानपणीच ती डान्स शिकली. अ, अ, ती ज्या शाळेत जायची ना, त्या शाळेमध्ये ना, तिचं नावच काय म्हणायची तिला तुला? ते कुठलं तरी कॅरेक्टर होतं, की लावणी, शुक्राची चांदणी. शुक्राची चांदणी म्हणून. ते गाणं होतं शुक्राची चांदणी. आणि एवढं ते गाणं ती त्यावेळेस असेल 3 वर्षाची, 3.5 वर्षाची, आणि ती त्या लावणीवरती एवढा चांगला आणि एवढा चांगला डान्स करायची. 3-3.5 वर्षाची मुलगी, आणि सगळ्यांना विशेष वाटायचं. आणि सगळ्या गावामध्ये तिचं नाव शुक्राची चांदणीच होतं नाही का. आणि ती जी बोलली ना, मी इकडे अकॅडमी टाकली, तसं काही नाही. ती लहानपणापासूनच तिच्या तो इन ब्लड डान्स जे म्हणतो ना, तिच्या ब्लडमध्ये नाही का. आणि मी एकदम शुअर होतो, की डान्सच्या बाबतीत मला हिचं टेन्शन नाही. पण डान्सच्या बाबतीत मला त्या तिघांचं लय टेन्शन हां, आहे. ते आणि खूप वेळ लागला त्यांना शिकायला तसं. बापरे! ऋषी सर सॉरी, ऑन कॅमेरा बोलतोय. मला ऋषी सरांनी इतका त्रास दिला डान्स. मी ज्यावेळेस ॲक्ट आहे त्याच्यामध्ये छोटासा एक, मी तो 2 दिवसातच लिहिला होता. छोटेसे डायलॉग होते.
तो त्यांनी 1 टेक दिला सर. दुसरा टेक पण नाही लागला. ॲक्टिंगचे एक्सपर्ट आहेत ते. विशेष नाही सर. त्या व्यक्तीला अहमदनगर महाकरंडकमध्ये 8 अवॉर्ड आहे. बरोबर. आणि एवढा सुपर्ब ॲक्टर आहे. ऋषी सर एवढे सुपर्ब ॲक्टर आहेत. खरंय, खरंय. खूप छान. पण त्यांनी त्यांच्या आमच्या व्हिडिओमध्येच बोलले होते, ते डान्सचा डव पण नाही मी. आणि म्हणजे हालत खराब झाली ज्यावेळेस आमचे डी-ओ-पी आहेत प्रवीण मिसाळ सर. एवढे शार्प आहेत, एवढा जबरदस्त त्यांचा सिनेमॅटोग्राफी ना त्यांची, खूप छान. म्हणजे फिल्म लेव्हलला काम करतात ते. तर ऋषी सरांबद्दल मी थोडासा नर्व्हस होतो, की त्यांना डान्सचं थोडंसं अडचण येते. देन मग मला नंतर समजलं, की निलेश सरांचं पण तेच आहे. सोनू सरांचं पण तेच आहे. आणि मग नंतर हळू-हळू मला अंग नाही हलवता येत. मी डान्स शिकलो पण त्यांना जमव. म्हणजे कोरिओग्राफी एवढी चालली. देन मग सोनू सरांनी अडॉप्ट केलं. निलेश सरांनी अडॉप्ट केलं. एकदम प्रॉपर पोज. पण आमचे जे डी-ओ-पी आहेत ना प्रवीण मिसाळ ते शूट करतायत पण त्यांना समजतंय, की यांची हुक स्टेप जी आहे ना चुकतीये ऋषी सरांची. म्हटलं आता आपण काय करू शूट उरकू. शूट उरकल्यानंतर आपण एडिटमध्ये बघू काय होतं. मग आम्ही एडिट तर केलं होतं. विदेशी कंपनी एक मुंबईमध्ये अंधेरी ईस्टमध्ये त्यांचे एडिटर आहे श्याम सावंत म्हणून. हा जबरदस्त वर्क आहे सर त्यांचा. एवढं छान एडिट म्हणजे चला हवा येऊ द्या. परत जेवढे पण म्हणजे डेली सोप चालतात ना किंवा फिल्म्स असतात मराठी त्याचं एडिट करतात ते. मग त्यांनी एडिटमध्ये काय केलं, त्यांना बरोबर ऋषी सरांना हळू-हळू जिथे-जिथे ते चुकले, तिथे-तिथे फ्रेम आउट असं करत मग ते गाणं हळू ट्रॅकवर आलं आणि मग त्यानंतर ते गाणं बनलं. आणि राहिला हिचा विषय, ही मला बोलली होती मला फोटो काढायचा आहे. व्हिडिओ झाला ना? हां, फोटो काढायचा आहे. मी त्याला रिप्लाय नाही दिला त्यावर मी रिप्लाय नाही दिला. मी डायरेक्ट फोन केला. म्हटलं, "तू एक काम कर, त्यांच्यासोबत तुला व्हिडिओमध्ये ये." सर काय आहे, की मी त्यावेळेस ऑडिशन्स घेत होतो. बघितल्या मी खूप छान मुली होत्या करणाऱ्या. म्हटलं आपल्या जवळची जर एखादं टॅलेंट आहे, तर आपण त्याला काम द्यायला पाहिजे. माझ्या पूर्ण टीममध्ये सर कॅमेरापासून डी-ओ-पीपासून, ड्रोनपासून जेवढे माझे काम करणारे सोबतचे एक्स्ट्राज होते किंवा माझा क्रू होता जेवढा, सगळे माझ्याजवळ आहेत. एकही व्यक्ती बाहेरचा नाही. माझ्या गावातले जो डी-ओ-पी आहे, तो माझा क्लासमेट आहे. काय सर, आपण जे म्हणतो ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. त्या व्यक्तीची तिथं किंमत नसते. हं. पण मी या मताचा माणूस आहे, जर एखाद्याचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे, की हा व्यक्ती प्रॉपर सिनेमा बनवू शकतो, तर मग आपण त्याला काम देणं आपलं काम. बरोबर. आपण जर त्या क्षेत्रात 100%. तुला प्रश्न आहे, की जेव्हा तुला स्क्रिप्ट मिळाली, तेव्हा कसं वाटलं, की मी ऋषी सरांबरोबर काम करतोय, ऋषी दादाबरोबर, निलेश दादा झाला, सुनील दादा किंवा आता भाऊचे तुमचे. तर मग कसं वाटलं त्यावेळेस, की आपल्याला एक सॉन्ग भेटतंय आणि एवढी मोठी सुपरस्टार्स आहे त्याच्यामध्ये? एक्साइटेड तर खूप होते. पण थोडीशी भीती पण होती, की ते इतके फेमस आहे, मिलियन्स फॉलोअर्स आहे त्यांचे आणि म्हणजे ते इतके रुजलेले आहेत त्या गोष्टीमध्ये आणि माझं खूप दिवसापासून कॉन्टॅक्टच तुटलं होतं ह्या गोष्टींसोबत. मी आता अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह आहे आय-टी कंपनीमध्ये. तर ह्या गोष्टीपासून पूर्ण कनेक्शनच तुटलं होतं. असं मी कधी रील्स वगैरे करायचं पण बंद केलं होतं. तर मग मला असं वाटलं होतं, की जमल का मला त्यांच्यासोबत काम करायला, त्यांच्या लेव्हलनी काम करायला. घाबरले तर खूप होते. आणि राहुल दादा होतं म्हणून एवढं काही नाही वाटलं. बट त्याची पण थोडी भीती होती कारण तो जेवढा शांत आहे तेवढा हे मी सारखं-सारखं ऐकतोय. तर काही झालंय का? हे वाक्य सारखं-सारखं ऐकायला भेटतंय बा. हे नाही, हे एकदम शांत माणूस आहे. मी संत माणूस आहे. मी एकदम शांत. नाही म्हणजे त्याच्या डोक्यात जर एखादं विजन असेल ना, की मला हे असं पाहिजे, तर तो ते जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत तो रिटेक हे असलंच पाहिजे. याशिवाय माणूस नाही पडत. नाही, काय आहे सर सिनेमा ही एक जादू आहे सर. डायरेक्टरचं विजन आहे, सिनेमा त्याच्या डोक्यात अगोदर तो बघतो. जे माझं 4 मिनिटाचं गाणं होतं ना, ते माझ्या डोक्यात रन होत होतं अगोदर. ते मी यांना दाखवू नाही शकत. पण यांच्याकडून काढून घेणं माझं काम. ठीक आहे, प्रोडक्शनचा ठीक आहे, मी प्रोड्युसर आहे, माझाच पैसा लागलाय. पण याचा अर्थ असा नाही की मी काही पण करायचं आणि चलतं म्हणायचं, ते नाही. सिनेमा माझ्या वडिलांची सवय आहे. सिनेमा बनवायचा, प्रॉपर बनवायचा आणि जो सीन हवाय, तो सीन भेटलाच पाहिजे सर. त्याच्याशिवाय मी नेक्स्ट टेकवर जातच नाही. मग नाही आता हे राहिलंय नंतर करू नाही. हा जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत मी नेक्स्ट स्टेपवर जात नाही. तरी सोनू सर म्हणजे या तिघांनी पण निलेश सर, सोनू सर, ऋषी सर एवढी मेहनत घेतली सर, एवढे मेहनती आहेत आणि एवढे डाउन टू अर्थ मुलं आहेत खरंय. ते, एवढे मेहनती आहेत. त्यांनी असं 1 मिनिटासाठी नाही हे करू दिलं, की नाही आता आमचे एवढे फॉलोअर्स आहे, आम्ही एवढे स्टार आहेत आणि मग तुम्ही आम्हाला एवढा का त्रास देताय? ते म्हणायचे, "सर तुम्ही सांगा,
हां, तुम्हाला आवडलं का सर? राहुल सर तुम्हाला आवडलं का? नाही, परत करू. नाही, परत करू. ज्यावेळेस ही बॉन्डिंग जमते ना सर, एक ॲक्टरची आणि डायरेक्टरची. डायरेक्टरला जे पाहिजे ते त्याला पाहिजे. ठीक आहे. ॲक्टर जर म्हणत असेल, "नाही सर, हा आपण अजून बेटर करू शकतो." डायरेक्टरला अजून चांगलं वाटतं. नाही, माझ्या सिनेमासाठी हा व्यक्ती अजून जास्त द्यायला तयार आहे. आणि ते निलेश सर आहे. निलेश सरांनी एवढी मला मदत केली. त्यांना त्यांना पण या शूटिंग क्षेत्रामध्ये खूप वर्ष झालेली आहेत. आणि त्यांचा माझा एक्सपिरियन्स एकत्र येऊन आणि ॲप्रिशिएट केलं मी त्यांचं काम खूप खूप जास्त. त्यांनी पण खूप मेहनत घेतली सर. ड्युरिंग शूट ते म्हणायचे, "नाही राहुल सर, हे असं नाही केलं ना, असं केलं ना, तर बेटर राहील." तर त्यांनी पण खूप मदत केली. निलेश सर खूप माइंडेड माणूस आहे या बाबतीत आणि आमचे डी-ओ-पी आहेत प्रवीण मिसळ. वाह! म्हणजे निलेश सर ते पण जेव्हा त्यांचं सगळं शूट होऊन जायचं ना, तर ते मला सांगायचे, की मुलीची ॲक्टिंग कशी करायची. ते मला माझं करून हां, त्यांची दाखवायचे. त्यांची सगळी पात्र फेमस आहेत. हां. त्यांना पूर्ण 9 रस माहिती आहेत सर त्यांना ॲक्टिंगमधले. एकच वाक्य ते 9 वेळेस बोलू शकतात. आता जसं अ, "निलेश, अरे तू आला?" ओके. तर हेच वाक्य ते, "निलेश, तू आला?" म्हणजे हे बदल. ओके हां. त्यानंतर रडतात, "निलेश, तू आला?" वाक्य तेच, हे तेच वेगळे. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने मला बोलून दाखवलं ना, की मी अक्षरशः म्हटलं, "बापरे! हे ॲक्टिंग काय स्केल होतं." आणि थिएटर करतात ते. थिएटरमुळं त्यांना जे आपण म्हणतो ना, एकदम प्रॉपर काम आहे. प्रॉपर एकदम. ॲक्टिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांना तोड नाही सर. आणि जे आपण म्हणतो ना, लोकॅलिटीमध्ये जर तुम्हाला प्रॉपर कलाकार पाहिजे असेल, तर ते बेस्ट आहे सर. सुपर्ब आहे, सुपर्ब. आणि काय होतं ना, की आजकाल रील स्टार्सला फिल्ममध्ये का घेताय? हा एक मुद्दा मोठा चालू नाही का? येस. रील स्टार्सला फिल्ममध्ये का घेताय? पण हे थिएटर ॲक्टर्स हे कमालीचे ॲक्टर्स आहेत आधी, मग रील स्टार्स आहेत. एक सांगू सर तुम्हाला, एवढा चुकीचा भ्रम आहे लोकांच्या मनामध्ये. एवढा चुकीचा समज आहे सर ह्या जनतेचा. तुम्ही Instagram उचलले आणि तुम्हाला फक्त बावळट लोकच दिसतील. हे पण खरं आहे. एवढे बावळट लोक आहेत त्या Instagramवरती. काहीही करतात. ते फेमस आहेत. मी कोणाला मी डायरेक्ट नाव नाही घेत. पण एक आहे एक मुलगा आहे जो बारामतीचा आहे. ज्यानी ते एवढा वेडापणा केला आणि त्यात ते Insta नंतर तो बिग बॉसमध्ये गेला. त्याला आता फिल्म मिळाल्या. हळू फेम मिळाला. सर त्या मानाने ह्या तिघांना आजच्या कंडिशनला खूप चांगले सिनेमे मिळायला पाहिजे होते. खरं आहे. पण लोकांना ना बावळटपणा बघायची सवय लागली. लोकांना चांगलं बघण्याची सवय नाही. नाही. हा लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे मग काय करावं लागतं डायरेक्टरला एक व्हिजन असतं. नाही आपल्याला पब्लिक पब्लिक कसं गोळा करता येईल. मग त्याच्यामुळे कोण फेमस आहे त्याला उचलायचं आणि त्याच्याकडून सिनेमा करून घ्यायचा. असं नाही. जो प्रॉपर ॲक्टर आहे, सिनेमा बनवा, तुम्ही सॉन्ग बनवा, गाणं बनवा, काही बनवा. पण त्यांचं जे पोटेन्शियल आहे ना, तेवढं त्यांना मिळालं नाही सर. म्हणजे ह्या तिघांनाही आकाश सर असतील, विराज आवचिते सर असतील, ह्या चौघा-पाच जणांना त्यांच्या पोटेन्शियलनुसार वर्क नाही मिळालं सर. अजिबात नाही मिळालं. मग आता यांच्याबद्दल जाऊ थोडंसं आपण ऋषी हां. पॅकेजबद्दल, की मला सांगा ना, की आता त्यांच्याकडे तर काही डिरेक्टर नसतात. जेव्हा ते नाही शॉर्ट्स तयार करतात, वेब सीरीज तयार करतात. ते किती अवघड असेल त्यांच्याकरता. सगळ्यांकडे कळेल, की किती मागे मेहनत आहे त्याच्यात. दिसतो 1 मिनिटाचा व्हिडिओ, 10 मिनिटाचा व्हिडिओ. तो व्हिडिओ बनवायच्या अगोदर त्यांची एक प्रॉपर स्क्रिप्ट असते. स्क्रिप्टवर एक स्क्रीन प्ले असतो ज्याच्यानुसार त्यांनी ते ठरवतात, की मला हा व्हिडिओ ह्या ठिकाणी बनवायचा आहे. ओके, लोकेशन्स ठरवतात. देन मग चालूमध्ये ते अडॅप्टेशन पण करतात आणि एक रील बनवायला माझ्या मते त्यांना 1 दिवस जातो. मी 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 जेवढं मला समजलंय नाही का. एक रील बनवायला माझ्या मते त्यांना 1 दिवस जातो. त्याच्यामध्ये ते हळू-हळू जर समजा ऋषी सरांची रील आहे. कंटेंट त्यांचा आहे. ठीक आहे. तर मग निलेश आणि सोनू हे त्याच्यामध्ये त्यांना लिबर्टी आहे, की तुम्ही बदल करू शकता. ठीक आहे. आणि कंटेंट ज्याचा आहे ना, ते त्याच्या आयडीवर पडतो. हे त्यांनी माझ्या व्हिडिओ पण मध्ये पण हां, ते सांगितलं. ऑब्झर्व्ह केलं मी. हो आणि त्यांनी मेहनत खूप आहे सर त्यांची. रोज नवीन कंटेंट काय देणार तुम्ही? आपलं ठीक आहे, आपण पॉडकास्टर्स आहेत. बरोबर. तुम्ही पॉडकास्ट करताय, चांगला एखादा गेस्ट बोलवायचा, आपण प्रश्न-उत्तरं करतोय. त्यांना रोज नवीन कंटेंट हवा आहे सर. ऋषी सरांना कितीतरी वेळेस पॅनिक अटॅक येऊन गेले. कंटेंट काय उद्या काय बनवायचं? उद्या काय बनवायचं? याच्यामुळं ते खूप जास्त मेंटली हॅरॅस होते. नंतर मग हळू त्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि आज जनता त्यांच्यावर एवढं प्रेम करते, कुठलंही कंटेंट टाका, मिलियन प्लस. मी त्यांचा मोबाईल माझ्या हाताने बघितलाय. ज्यावेळेस आम्ही शूटमध्ये होतो, त्यावेळेस सरांनी रील अपलोड केली. जस्ट रील अपलोड केली सर आणि असं रिफ्रेश केलं पेज ते Instaचं. तर लाईक मीन्स मोबाईल iPhone असून सुद्धा असं वाटलं की हँग होतोय की काय. एवढं जबरदस्त व्ह्यूज आणि लाईक धाड, 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 धाड. 1000 प्लस कधी जातात कळत नाही. 1 सेकंदात, मिनी सेकंदात. एवढं जबरदस्त रीच आहे. रीच खूप जास्त आहे. ऋषी सरांचं 1 बिलियन रीच आहे.
निलेश सरांचं 800-900 मिलियन रीच आहे आणि यांचं 100-200 मिलियन रीच आहे सोनू सरांचं. ते तिघं जण ना सर, ज्यावेळेस एका ठिकाणी येतात ना, मग ते द द धो म्हणजे धमाकाच करतात ते. राडा होता. हां, म्हणजे आता आम्ही सोबत होतो शूटला आणि असं नाहीये सर का ते कंटेंटसाठी तसे आहेत. विकी सर ते नॅचरल आहेत. एकदम नॅचरल आहेत ते. ते एवढे नॅचरल आहेत ना, की ते आपण जर बोलतोय ना, तर त्याच्यामध्ये कंटेंट आहे त्यांचं बोलता-बोलता. म्हणजे आपण म्हणतो, "अरे, हे तर आपण त्यांच्यासोबत मोबाईल आपण व्हिडिओमध्ये बघितलं, हे असंच बोलत होते." नॅचरल ते एकदम नॅचरल टॅलेंट. आता मी तुम्हाला प्रश्न काय विचारला माहिती आहे का? कारण मला सुद्धा असे काही मंडळी मी पाहिलेत, की एक तर शूट करायला काय वेळ लागतो तुला? आता तुम्ही अगदी फरक असतो, तुम्हाला माहिती आहे किती वेळ लागतो एडिटिंगला, किती वेळ लागतो गी शोधायला, किती अप्रोच करायला, किती कॉल्स होतात, किती ते म्हणलं, की त्यांच्या बाजून सुद्धा आपण विचार करायला पाहिजे, की 1 मिनिट ते होतात, 1 मिनिट रील किती वेळ लागला असेल. तर आता तुम्ही एक्सप्लेन केलं. तर आता जेव्हा तुझं गाणं रिलीज झालं, तेव्हा तू हे फॅक्टरी म्हणा, राहुरीत पोस्टर्स लागले. कसं वाटलं? खूप भारी वाटलं म्हणजे आपल्याच गावात पोस्टर लागते आपलं. हां, आपल्याच गावात आपलं पोस्टर लागतंय आणि त्या तिघांसोबत पण काम करायला खूप भारी वाटलं, की म्हणजे एवढे मोठे रील स्टार आपल्यासोबत गाणं करताय आणि त्यांच्यासोबत आपला पोस्टर लागलाय म्हणून. नाही का खूप भारी वाटलं आणि माझी फर्स्ट पॉडकास्ट आहे ह्याच्यात पण खूप नवीन-नवीन एक्सपिरियन्स भेटले मला नाही का. सरांना प्रश्न होता तोच तुला प्रश्न, की घरून काही प्रॉब्लेम आला कारण तू डान्स फील्डमध्ये होतीस. नंतर मग आता गाणं करतोय. याच्यामध्ये कधी विरोध झाला? कधी पण? नाही, कधीच नाही. उलट मम्मी-पप्पा खूप सपोर्टिव्ह आहे ह्या गोष्टीसाठी. तो माझा भाऊ आहे, तो पण खूप सपोर्टिव्ह आहे. कधीच नाही. उलट ते बोलायचे, की "तू कर काहीतरी." जेव्हा मी पुण्याला माझ्या अकाउंटच्या क्लाससाठी गेले होते, तेव्हा ते बोलले, की "तू हे न करता तू ॲक्टिंगचे क्लास कर किंवा डान्सचे क्लास कर. अजून त्याच्यात प्रो हो." पण मलाच कुठेतरी माझ्या फ्रेंडमुळं मी अकाउंटचे क्लास केले आणि आता अकाउंट एक्झिक्युटिव्ह. माझा आता प्रश्न कंटिन्यू, की राहुल सरांबरोबर काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता? मग त्या तिघांचा एन घेऊ आपण. तो हसू राहिले. म्हणजे काही चिडले सर असं कधी नाही काही नाही. मला वाटलं होतं की चिडेल, पण नाही चिडला तो. त्याने खूप समजून सांगितलं मला, की "हे बघ असं कर, तसं कर" आणि जास्त वेळ पण नाही घेतला मी. नाही घेतला जास्त वेळ. त्याने 1-2 वेळेस सांगताच मी समजून घेतलं, की त्याला काय बोलायचं आणि डान्समध्ये थोडंफार तर एक्सप्रेशन वगैरे असतात त्याच्यामुळे ते थोडंसं होतं नॉलेज, पण या तिघांसोबत करणं थोडंसं अवघड होतं, की यांना मॅच होते का मी? पण मग का असं केलं सर, की जीवशाखा झाली आणि ऋषी सर, निलेश, सुमनदादा या सगळ्यांचं केमिस्ट्री कशी जुळवून आणली तुम्ही? म्हणजे त्या तिघांची आणि हिची केमिस्ट्री म्हणजे म्हणजे त्या सगळ्यांसोबत तिघांची आहेच केमिस्ट्री. तर ते काही येस. सांगायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस हा खूप चांगला क्वेशन विचारला सर तुम्ही. खूप चांगला. कारण काय असतं सर, एक आपला को ॲक्टर आहे. त्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे. त्याचं ना आपलं बॉन्डिंग चांगलं कुठलाही रोल असो तुमचा मग तो. त्यावेळेस काय होतं, तुम्ही को ॲक्टर सोबत चांगली बॉन्डिंग केली ना, तर त्यांनी जो व्हिज्युअल आहे ना, जो ॲक्ट आहे तो खुलतो. तर मग मी काय केलं सगळ्यात पहिलं ही नर्व्हस होती. तर मी हिला शांत केलं. म्हटलं, "हे बघ काही नाहीये. खूप चांगली मुलं आहेत आणि खूप डाउन टू अर्थ आहेत. त्यांच्याशी बोलायला लागली ना, तर तुलाच एकदम फ्री होशील तू." तुम्ही नाही माझं तरी पण मला मग मी काय केलं निलेश सरांना फोन केला. म्हटलं असा-असा विषय. त्यांचं ते बोलणं तुम्ही टेन्शनच घेऊ नका राहुल सर. मी बघा तुम्ही आता काय करू. म्हटलं बरोबर चला. आम्ही ज्यावेळेस पहिल्या शूटला बारामतीला चाललो त्यावेळेस नगरमधून त्यांना घेतलं. ते माझ्याच गाडीत होते. निघाल्यावरच त्यांना मी सांगितलं असा-असा विषय. गेलेल्या दिवशी ज्यावेळेस मे बी पहिल्याच दिवशी तू त्यांना भेटली जिथं आपल्या गाण्याचं रिहर्स चालू होतं त्या स्टुडिओमध्ये. विकास पवार सरांच्या स्टुडिओमध्ये बरोबर. तिथं भेटली. 5 मिनिटामध्ये सर ते असे बोलायला लागले जसं काय कितीतरी वर्षापासून एकमेकांना ओळखतात. ते तिघं आणि ही. ठीक आहे. आणि आमच्यासोबत पण. आमच्या टीममधला सर कुणीही असा माणूस नाही. ठीक आहे. लखन सर असतील किंवा अर्जुन सर आहेत ते म्हणजे त्यांनी म्हणजे ते प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतात. ते सुद्धा त्यांच्यासोबत बॉन्डिंगला असतात. म्हणजे नंबर एकमेकांचे घेतलेत आणि आता फोन करून विचारतात, "ऋषी सर काय चाललंय? निलेश सर काय चाललंय?" एवढं आणि ते तिघं जण ना असं मॅच होऊन गेले जसं काय फॅमिली सर. एवढं जबरदस्त. खूप म्हणजे विथिन आमचं 4 दिवस शूट चालू होतं. 4 दिवसामध्ये ते खूप मॅच होऊन गेले सर, हं. खूप जास्त. शूटिंगचे लोकेशन्स समजा बारामती, त्यानंतर सातारा, कास पठार, सदावाघापूर आणि अजून एक कोल्हापूरकडे एक लोकेशन. 5 लोकेशनमध्ये सर अंतर एवढं आहे. खूप जास्त एवढं अंतर आहे. पण ते असं गाण्यात नाही वाटत. गाण्यात वाटतं की गाण्यात तुम्हाला काय दिसतं, की अरे हे गेले असे इथं गेले तिथं शूट झालं तसं नाही. 5 दिवस अगोदर जाऊन राहिलो मी तिथं माझ्या एडी-सोबत. माझे डी-ओ-पी आहेत प्रवीण मिसाळ. प्रत्येक जागेवरती अगोदर स्केच आखलं, की ह्या ठिकाणी मला हा शॉट पाहिजे, ह्या ठिकाणी मला हा शॉट पाहिजे. एवढं इन डिटेल मला कॅमेरा अँगल कुठला पाहिजे.
एवढं इन डिटेल ज्यावेळेस काम होतं ना सर, त्यावेळेस ते खूप खरंय. हां, असं एकदम प्रोफेशनलीच केलं ते. आता मग मध्ये काय ठेवलं सर. एखादा किस्सा आहे का सेटवर सांगण्यासारखा? सगळ्यांनी एखादा कॉमेडी असतं किंवा कारण ते तिघं म्हणल्यानंतर तर लय किस्से सर, लय किस्से. ते एवढे फनी माणसं आहेत का त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट किस्साच आहे सर. एवढे फनी आहेत ते. जर पण ते वाटलं होतं बघ शूटिंग ते आपण हे बापरे बाप रे बाप! म्हणजे माझ्या कसं काय नाही लक्षात राहिलं. किस्सा किस्सा ऐकायचा ना तुम्हाला? हां. बिल्ड करतो मी. आता मी नरेटर आहे पण खूप चांगला आहे बरं का सर. मी डायरेक्टर आहे तर नरेटर आहे. ओके. मी नरेट करतो तुम्ही फक्त व्हिज्युअल करा. व्हिज्युअल करा काय झालं. रात्री 1:30-2 वाजता आमचा बारामतीमधला शूट उरकला. जो आम्ही डान्स सिक्वेन्स घेतला का स्टुडिओमध्ये, तो उरकला रात्री 2 वाजता. आम्ही एक जागी सगळेजण गोळा झालो आणि सगळ्यांचं वोटिंग केलं आपण काय, की थांबायचं की रातोरात साताऱ्याला जायचं शूटला. सगळ्यांचं वोटिंग झालं. त्याच्यामध्ये सगळ्यांनी हात वर केला, रातोरात जाऊ म्हणजे आराम होईल. सर आम्ही 2 वाजता बारामतीतनं निघालो. निघाल्यानंतर आम्ही पहाटे 6 वाजता जाऊन पोहोचलो हॉटेलवरती. हॉटेलवरती जाऊन पोहोचलो. पोहोचल्यानंतर सकाळी आता 6 वाजता उठले तुम्ही रिहर्सल काय होणार आहे? आम्ही काय करायचो हॉटेलला पोहोचलो की रिहर्सल करायचो. दुसऱ्या दिवशी काय करायचं आपलं शूट. ओके. हां. 6 वाजता पोहोचल्यानंतर मी उठवलंच नाही कोणाला सर. 12:30-1 वाजता उठले सगळे. सगळे ते नाश्ता झाला दुपारी 2 वाजता. बापरे! आणि आम्हाला शूटला मी यांना काय म्हटलं, "आता एक काम करू. आम्ही एक गाडी घेऊन जातो सदावाघापूरला आणि 2 गाड्या तुम्ही घेऊन जा कास पठारला." असं ठरलं. एक गाडी घेऊन आम्ही गेलो ड्रोन शूट करायला आणि 2 गाड्या मी लखन सर माझे चुलतेच आहेत लखन वाडकर. त्यांना मी जिम्मेदारी दिली, "तुम्ही 2 गाड्या घेऊन सदावाघापूरला जा." सदावाघापूर असं ठिकाण आहे सर, जिथं रेंज नावाचा प्रकार नाही. तुम्ही कॉन्टॅक्ट कसं ऐका ना सर, रेंज नावाचा प्रकार नाही. मी यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं, तुम्ही गेल्यानंतर सदावाघापूर लागायच्या अगोदर जिथं रेंज आहे तिथंच थांबा, त्याच्यापुढं जाऊ नका. लखन सरांनी असं डोक्यात घेतलं, की मला या कुठं जायचंय? कास पठारला जायचं. त्यांना मी कास पठारला पाठवलं बरं. आणि कास पठार असं ठिकाण आहे सर, की जिथं रेंज नाही. सदावाघापूर असं ठिकाण आहे, की जिथं रेंज नाही. दोन्हीकडं? आमचे कॉन्टॅक्ट्सच नाही. कॉन्टॅक्ट होईना ओके. त्यानंतर मी जोपर्यंत सदावाघापूरवरून साताऱ्याला आलो, हे तोपर्यंत जाऊन पोहोचले कास पठारला. त्या कास पठारमध्ये त्यांना रेंज नाही, मला रेंज आली. मी फोन लावतोय, फोनच लागेना. म्हणजे कॅमेरावाले एका गाडीत आहे, डायरेक्टर एका गाडीत आहे, 3 हिरो, हिरोईन एका गाडीत आहे आणि क्रू एका गाडीत आहे. लाईटवाले, ते याच्यावाले नाही का, सगळेजण 2 गाड्या घेऊन पुढे आहेत. आणि काहीच ताळमेळच नाहीये. कंप्लीट सर 2 वाजता मी कासपठारला पोहोचलो. हे मला सापडले सर संध्याकाळी 6 वाजता. 4 तास 2 जणांना अलीकडेच उतरवलं. म्हटलं रोडवर जर कोणी दिसलं तर चालूमध्ये गाडी थांबवा. रोडवर जर कोणी दिसलं तर चालूमध्ये गाडी थांबवा. प्रत्येक 5-10 किलोमीटरला मी 1-2 जणांना उतरवत होतो. इथं थांबतो. इथं तू थांब तुला सापडतील. तिथं तू थांब तुला सापडतील. आणि सगळ्यात मोठं जे क्लास प्लेटू म्हणतात त्याला जिथं ते फुलांचे झाड आहेत ना ते. सर तिथं 5 वाजता अंधार पडलं इतकं धुकं. काहीच म्हणजे पुढची गाडीच व्हिजिबल नाही. दिसायलाच तयार नाही. माणसं कशी ओळखायची? काहीच कळेना. थंडी एवढी बेकार. बापरे! ते लखन सर पूर्ण तिकडं खाली गेले. तिकडं त्यांनी गाड्या लावल्या. नंतर एक कोणाच्या तरी फोनवरून फोन केला कॉन्टॅक्ट. फोन जसा त्यांनी मला केला मी इकडं काय करू राहिलो इकडं काय किती वेळ झाला काय चाललंय नाही का? लखन सर तिकडून म्हणतात, "अहो सर असं नाही." पण लखन सरचा मला आवाज आहे ना. आणि चिडचिड तर होतीये. मग मी काहीच नाही केलं. मी शांत म्हटलं. पण आता बोलायचं जरी इथं म्हटलं नाही का आवाज तर गेला पाहिजे पुढच्यापर्यंत. मग लखन सरांना एकच कॉन्टॅक्ट झालं. म्हटलं, "तुम्ही फक्त आता सातारा रोडने मागे या." नाही त्यांनी आम्ही जिथं होतो तिथून कॉल नाही केला. ते 10 किलोमीटर परत मागं गे करणं. हां, कॉल करण्यासाठी. येस. Set. हां, हां. कॉल करण्यासाठी 10 किलोमीटर मागे आले. जिथं रेंज आली तिथं फोन केला. आणि मला माहीतच नाही कास पठार एवढं म्हणजे महाबळेश्वर सर कसं आहे तसं आहे ते पूर्ण असं याच्यात डोंगरात. मग केव्हाच्या केव्हा ती फोन लागली. त्या वेळामध्ये निलेश सर, ऋषी सर आणि सोनू सर असे बसले नाही का. ते फक्त फोन ऐकू राहिले. यांचं हे चाललंय, त्यांचं ते चाललंय. सर काय चाललंय हां नेमकं? आणि प्रोडक्शनवाले एका गाडीत, कॅमेरावाले एका गाडीत आणि हिरो हिरोईन एका गाडीत आणि तिन्ही गाड्या अस्तव्यस्त सर. कोणती गाडी कुठे काहीच काहीच माहित नाही का. आणि सर शूटचा 1 दिवस वाढला म्हणजे तुमचा खर्च वाढला. म्हणजे मला दिवसाचा 50K तर आरामात खर्च यायचा. राहायचो, खायचो. 20 जण सोबत.
तर मग प्रोडक्शनवाले कसं काय एवढं होतंय, आता काय होईल? आणि पप्पांचा फोन, "अरे काय चाललंय? कुठे आहे तुम्ही? शूट का नाही उरकला? काय?" म्हटलं, "असा-असा गोंधळ झालाय, मी फोन करतो." आणि मग त्यानंतर जेव्हा सगळ्या गाड्या, नशीब असं मला म्हणावं, की सगळ्या गाड्या एकत्र आल्या. त्या एकत्र येऊन थांबल्या. मग एकमेकांना रोडवर थांबून एकमेकांना जिकडं उतरवले त्यांना एकेकाला घेऊन आलो. जे रोडवर उभं होते. ते म्हणे सापडलं. हां, त्यांना पण मी म्हटलं, "तुम्ही इथून हलू नका." नाही का, मी असं सुरुवातीला, "बाबांनो, इथून हलू नका, इथं थांबा. गाडी दिसली तर थांबवा." मग प्रत्येकाला ज्याच्या त्या जागेवरून उचललं आणि एका जागी घेऊन आलो. घेऊन आलो आणि तिथे एक झाडाचा सिक्वेन्स आहे. मी म्हटलं, "हा शूट आपल्याला इथं करायचा आहे." आणि त्याच्या समोरच एक हॉटेल होतं, बरोबर. मग त्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो, रात्र परत रिहर्सल केली. म्हणजे त्या दिवशी फक्त 1 दिवसाच्या पूर्ण शूट, 1 दिवसाच्या शूटमध्ये 1 सीन शूट झाला. फक्त काय माहिती कसं, गाडी चालली आणि ड्रोननी गाडीचा फुटेज घेतला आम्ही. जो सुरुवातीचा सीन आहे का, तो एक सीन ₹50,000 असं म्हटलं तरी चालेल सर. कारण त्या पूर्ण दिवसामध्ये काही शूट झालं नाही. फक्त तेवढा ड्रोन फुटेज आला. बस बाकी हे दिवसभर हे कोण कुठं फिरतंय आणि आम्हाला त्या दिवसामध्ये गाणं रॅप करून घरी यायचं होतं. नाही का त्या म्हणजे दिवसामध्ये तुम्ही सदाभाऊवरून कास पठारला आले. येणार होतो. शोधत. प्लॅन नाही 3 दिवस मी मागे पुढे बोललो होतो. हां, 2 दिवसाचा प्लॅन होता. हां. एखाद्या वेळेस झालं तर 3 दिवस हां, होईल, हां, पण होईल. 2 दिवसाचं फिक्स आमच्या डन करून आलो. कारण प्रोडक्शन सर आपलंच आहे. ॲज अ प्रोड्युसर तुम्हाला म्हणजे खर्च वाढतो. माणूस म्हणतो चला जेवढं होता होईल तेवढं आपण. हा किस्सा ना म्हणजे ते तिघं जणांना कधी त्यांनी एक्सपिरियन्स केला नसेल. ते म्हटले असतील, "काय प्रोडक्शन आहे, काय चाललंय त्याला याला नाही का, काय काय कळायलाच मार्ग नाही." नंतर मग निलेश सरांनी ते समजून घेतलं. त्यांना पण दुसरे शूट होते ना. म्हटलं, "सर प्लीज माझ्यासाठी 1 दिवस." म्हणे, "राहुल सर तुम्हाला कधी नाही म्हटलो का? चला म्हणे आपण करू. 1 दिवस थांबतो." म्हणे. पुढच्यांना त्यांनी 1 दिवस लेट सांगितलं आणि मग त्या ठिकाणी ते 1 दिवस लेट गेले मग. बरं त्यांनी समजून घेतलं. तर नाही सर. खूप मी तुम्हाला म्हटलं ना सर, समजदार एवढे आहेत ते तिघं जण, की त्यांच्यासोबत काम करणं खूप ईझी सर. म्हणजे मी एवढे नखरे बघितलेले आहेत सर. माझ्या वडिलांसोबत जे काम करायचे ॲक्टर्स आहेत ना, म्हणजे एवढं फेम नाही मिळालं ना, तरी ते पाण्याला वॉटर म्हणणारे लोकं आहेत. मी बघितलेले आहेत. कलाकारांची मी बघितलेले आहेत सर. नाही वॉटर प्लीज हे करा, ते करा. पण सर तुम्ही त्यांना ते माझ्यासोबत मी जिथं आहे तिथंच आम्ही बसलो, खाली बसले नाही का, म्हणजे असं नाही का खुर्चीच द्या हे द्या. खूप, खूप बेटर आहेत, खूप बेटर. आणि त्यांच्यासोबत काम करणं लय लय सोपं आहे. अति सोपं. तर मला बजेटिंग बद्दलच जाऊन सांगा ना मला, की तुम्ही कसं बजेट थोडंसं मॅनेज करायचा प्रयत्न केला? कारण मी एका सिनेमाला काय पाहिलं नाही का, तुम्ही स्टूलवर कॅमेरा ठेवलेला आहे. ते काय? बिहाइंड द सीनमध्ये म्हणताय का? हां, व्ही-टी-एसमध्ये. झालं असं होतं सर, त्या ठिकाणी आम्ही 3 कॅमेरे आणले होते. सर्वात पहिलं असं ठरलं होतं, की आम्हाला 3 अँगलने ॲट अ टाईम शूट करायचं. पण ते जमत का नव्हतं? त्याचं कारण की आम्हाला सोनू सरांचं सॉरी ऋषी सरांचं फुटेज मिळत नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर जो एक कॅमेरा होता, त्याचा गिम्बल खराब झाला. तर तो कॅमेरा हँडी तुम्ही यूज नाही करू शकत शूटला. आणि त्याचा गिम्बल खराब झाला. जो दुसरा कॅमेरा होता त्याची जी लेन्स होती ना, तोच अँगल सेट करू शकता तुम्ही 50 एमएममध्ये. तुम्ही दुसरा अदर अँगल शूट नाही करू शकत. मग आम्हाला लोड आला एकाच कॅमेऱ्यावर. आणि मग प्रवीण मिसाळ सरांनी मग काय केलं, म्हणे एक गाणं, एक कॅमेऱ्यावर शूट करू. एक काम. गाणं एक पूर्ण गाणं आम्ही एका कॅमेऱ्यावर शूट केलं मग. 3 कॅमेरे आहेत सर. ऐक वाटतं कोणाला? नाही. म्हणजे आम्ही म्हणजे यांना अडचण काय येत होती, की हा तुम्ही जर डॉली इन करून असा कॅमेरा आणलाय, ठीक आहे. तर हा शॉट परफेक्ट झाल्यानंतर सेम पोजमध्ये तुम्हाला परत उभा राहायचंय, परत नेक्स्ट स्टेप द्यायची आणि त्यावेळेस मग मी सी अँगलनी परत सोमाला एक देणार. त्यानंतर मग मी तोच अँगल हिच्यावरती येणार आहे, हिचा क्लोजअप येणार आहे. मग त्या तिघांचे क्लोजअप येणार आहेत. असं शूट केलं सर आम्ही. बापरे! इतकं भयंकर गेलं, की नंतर अक्षरशः असं वाटलं, की नाही म्हटलं पहिलीच वेळ आहे म्हणून अडचणी येत. मी असा विचार केला नाही आपल्याला पहिल्या वेळेमुळे थोड्या अडचणी यायला लागल्यात असं बस. आणि मी का विचारलं कारण तो स्टूल बघितला मी. हां, तो स्टूल मला बसण्यासाठी आणला होता विकी सरांनी. त्याचं कारण सांगतो स्टूलचं. मला पायाने उभा राहता येत नाही. ठीक आहे. मी उभा राहिलो का पाय गळून जायचा. मग त्यांनी मला तो बसण्यासाठी स्टूल बनवून आणला होता आणि तो स्टूलवर तुम्ही ठेवलेला कॅमेरा बघितला बिहाइंड द सीनमध्ये. हे त्यावेळेस असं झालं कॅमेराची बॅटरी संपली म्हणून त्यांनी तिथे ठेवला आणि हे केलं होतं. बाकी मग असे ट्रायपॉड आणि हे प्रॉपर एकदम प्रॉपर. ओके. तर मग आता दिसते अप्सरा हे नाव मागं काही स्पेशल रिझन होतं? की काही? दिसते अप्सरा ह्या नावामागं म्हणजे ज्यांनी हे गाणं लिहिलं, आकाश गुजर आणि त्यांनीच गायलं. तर ज्यावेळेस ते माझ्याकडे आले होते, त्यांनी मला दुसरं गाणं प्रिफर केलं. त्यांनी तशी 5-7 गाणी लिहिली होती. त्यांनी मला एक गाणं ऐकवलं. मी खाली मान घालून बसलेलो स्टुडिओमध्ये आमच्या. त्यांनी दुसरं ऐकवलंय, तिसरं ऐकवलं, चौथं ऐकवलं आणि 4 गाणी म्हटलं 20 मिनिटं गेली.
आणि मी की याचा खूप जास्त नाही का टाईम चाललाय, टाईम चाललाय. त्यांनी बघून घेतलं माझ्याकडे. त्यांना अंदाज आला, "अरे सरांना आवडत नाही. नेक्स्ट गाणं लाव, नेक्स्ट गाणं लाव." हे गाणं सगळ्यात शेवट वाजवलं. ज्यावेळेस मी गाणं ऐकलं, मी सगळ्यात पहिलं बोललो, "हे पहिलं का नाही वाजवलं? माझं तर एवढा वेळ अरे कशाला घालवला?" त्यावेळेस मी ते गाणं ऐकलं ना, इमिजिएट मला कॅच झालं सर, हे गाणं बीट प्रॉपर आहे आणि हे गाणं जे म्हणतो ना मूडी आपण ऐकण्यासारखं आहे, नाचण्यासारखं आहे आणि त्याचं गाण्याचं ऑलरेडी टायटल त्यांनी वेगळं ठरवलेलं होतं आणि मग नंतर मग माझ्या आणि त्यांच्या निष्कर्षानंतर मग मी म्हटलं नाही. का तुमच्या टॅग निष्कर्षानंतर? टॅग नाही, नाही. असं आहे. मी क्रेडिट नाही घेणार कोणाचं. आकाश सरांनीच. मग निष्कर्षानंतर दिसते अप्सरा हे अल्बमचंच नाव ठेवण्यात आलंय. ह्या अल्बममध्ये अजून 8 गाणी आहेत. बरं. अजून 8 गाणी आहेत. 9 गाण्यांचा पूर्ण अल्बम आहे. नेक्स्ट गाण्याचा शूट एवढा ग्रँड आहे सर, की म्हणजे मी आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये जे तुम्ही जे आता समजा गुरु रंधावा सरांचे बघता किंवा दिलजीत दोसांचे गाणे बघता. त्या स्केलवरती बादशाहचे गाणे बघतो. मला त्या स्केलवरती. जे संजू राठोड सर सध्या करतायत ना, त्यांचं सध्या काय चालू आहे माहिती आहे का? सरांचं कसं चालू आहे? खूप जास्त ग्रँड स्केलवरती काम चालू आहे. आणि आम्ही त्यांच्या ना, आम्ही 10% जरी गेलो ना संजू सरांच्या, तरी आम्हाला वाटेल काहीतरी अचीव्ह केलंय आम्ही. हां, हां. सरांनी खूप खूप झिरो काही मधून दिलंय. खूप कारण झिरोमधून त्यांच्यामुळं त्यांची काही गाणी जगात फिरतात आहेत. खूप जगात सर. गाजलेले. कॅलिफोर्नियामध्ये माझा मित्र आहे. तिकडं त्यांनी गुलाबी साडीवर नाचतायत. जगात गाजलेले. हां. तर काय वाटतं की दिसते अप्सरामधला एक सगळ्यात अवघड शॉट कोणता होता? जो अवघड शॉट. सगळ्यात डिफिकल्ट गेला तो? सगळ्यात डिफिकल्ट शॉट्स फक्त तेवढेच होते ज्याच्यामध्ये त्या तिघांना डान्स करायचा. अवघड नाही म्हणता येणार. पण त्या ठिकाणी थोडंसं जागा कमी होती आणि त्यामुळे थोडंसं आम्हाला जड गेलं. जे शेवटचं जे आपण इनडोअर शूट केलंय ना, त्या स्टुडिओमध्ये. तर म्हणजे जो कॅमेरा ज्यावेळेस रॅप शूट करतो, कॅमेराला थोडंसं फंबल ह्या त्या गोष्टी असतात ना, तर मग त्या ठिकाणी काय झालं आम्हाला जागा नव्हती मिळत तेवढी, पाहिजे तेवढी. आणि बाकी डिफिकल्टीज फक्त थंडीची होती. शूट उरकलं की लगेच स्वेटर हे झालं का स्वेटर कारण थंडीच एवढी आहे सर भयंकर. मी यांना जे घेऊन दिलेले स्वेटर आहेत ना, शॉर्ट झाला का लगेच स्वेटर. नाही थंडीच खूप आहे. खूप भयंकर थंडी आहे कासपठारमध्ये. पण ते ड्रोनने जे शूट केले ना, त्यासाठी पण आपल्याला खूप आतमध्ये जावं लागलं होतं. हां, सगळ्यात डिफिकल्ट शॉट. जो सगळ्यात मेन सीन आहे ना, तुम्हाला बघा असा डोंगर दिसतोय आणि एक झाड आहे त्याच्या शेजारी. शेजारी झाड आहे आणि ह्या तिघांची ते तिघं मागं ही पोज आहे, हुक स्टेप चालू आहे. तो जो सीन आहे ना सर, तो ज्यावेळेस मी बघितला होता ना मी लांबून, ज्यावेळेस आम्ही ठरवलं हां, आम्हाला इथं हा शूट करायचा आहे 5 दिवस अगोदर जाऊन. पण मला असं वाटतं ती जवळ असेल. ती जी म्हणे ना, दुरून डोंगर साजरे. एवढं गवत सर, एवढं गवत बापरे! हां, एवढ्या गवतातून आमची 20 जणांची अशी रांग आणि डोंगर चढतोय सर आणि ते डोंगर चढून एक छोटं हां? हां, ते किडे असतात ना ते गवतावरती, ते अंगाला चिटकतायत नाही का आणि ते काही जणांना लागलं त्याला बराच त्रास झाला नाही का, रॅशेस वगैरे भरपूर. मग आम्ही मग तिथं आत गेलो आणि ज्यावेळेस ते लोकेशन मग बघितलं ना, की म्हटलं इथं शूट करायचं ते पण लय खुश झाले. नाही लोकेशन बेस्ट आहे, असं आहे, तसं आहे. आणि सोनू सर शेवटपर्यंत तेवढंच म्हणायची. गाण्याची लोकेशन बघा, गाण्याची लोकेशन बघा. कारण ते लोकेशनला खूप जास्त त्यांनी हे केलं. मी पण व्हिज्युअली चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गाण्यामध्ये खूप स्ट्रगल आहे का? ते भरकटताय काय? कुठेतरी डोंगरावर चालले. आउटडोअर शूटला खूप स्ट्रगल असतं. कारण की काय असतं एखाद्या ठिकाणी आपण शूटला गेलो, तर त्या काही ठिकाणी तुम्ही ट्रायपॉड नाही लावू शकत परमिट. म्हणजे काही ठिकाणी जवळ-जवळ सगळ्याच ठिकाणी. तुम्ही ट्रायपॉड जमिनीवर ठेवला म्हणजे परमिशन पाहिजे तुम्हाला ओके. आणि त्या ठिकाणी मग आपल्याला तुमचा हँडीच ठेवावा लागतो कॅमेरा. मग त्यासाठी गिम्बल चांगला पाहिजे. प्रॉपर शूट करता येतं. तुम्ही ट्रायपॉड नाही यूज करू शकत. बरं हे पण सांगा ना म्हणजे नेमकं काय? 95% जागेवरती तुम्हाला ट्रायपॉड यूज नाही करू शकत तुम्ही भारतामध्ये शूट करायला. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर परमिट काढत नाही. तुम्हाला जर जमिनीवर कॅमेरा ठेवायचा असेल, तुम्हाला त्याची परमिशनच लागणार. परमिशनला तुम्हाला 10,000 ₹15,000 पर डे मोजावं लागणार. आणि गिम्बल वगैरे असेल? आणि गिम्बल जर असेल तर ते त्यामध्ये आपला म्हणजे तो ह्याच्यात नाहीये. तुम्ही खाली ठेवलेला नाही. तो हातात आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत सर. तो त्यात प्रोफेशनल नको, साधाच पाहिजे. ते खूप जर पकडलं कोणी तरच्या. आम्ही तर काय आम्हाला कोणी पकडलं नाही आणि महत्त्वाचं सॉरी कास पठारमधल्या लोकॅलिटीज गावाची अगोदर आम्ही परमिट घेतलेलं. ग्रामपंचायत असते या त्या गोष्टी आणि तिथले लोकल जे होते ना, एवढे चांगले लोक आहेत सर कास पठारचे. म्हणजे कुणीही एकाही व्यक्तीने त्रास नाही दिला. आता रील स्टार बघितल्यानंतर सगळे पळत यायचे. बरं हो, अवघड आहे. हां, तो फोटो. पण म्हटलं ना प्लीज शूट चालू. हां सर, करा शूट करा तुम्ही आम्ही बघतोय.
एवढे मायाळू लोकं आणि खूप साताऱ्याचे लोकं खूप जास्त चांगले, खूप चांगले. एवढे मायाळू लोकं आम्हाला नुसतं म्हणजे जिथं जाईल सर शूटिंगला आले, "अरे वाह! हां, चला मग त्या ठिकाणी मग बिलामध्ये पैसे कमी करणं, काहीतरी एक्स्ट्रा खायला देणं किंवा मग काही तुम्हाला चार्जर लागू, बॅटरीज लागू तुम्हाला ते प्रोव्हाईड करणं." खूप, खूप, खूप सुंदर लोकांचं. कारण आम्ही गेलो ना अश्विनीताई मांगडेकडं, तर तिथं आम्ही काय झालं होतं त्यांचे तिथं शाळेत शूट होतं. त्यांनी एक शाळा पकडली. शाळा नाही काय होतं रे ग्रामपंचायत होती जुनी. आम्ही सेटला होतो आणि त्याच्यात 2-3 एक नाही का वयस्कर व्यक्ती, "अरे काय रे शूट चाललंय का?" असं. ते आले. नंतर शाळेतले मुली येऊन बसले. "अरे आम्ही बघतो शूट बरं का." हे पण म्हणजे इकडचे भारी लोकं आहेत तिकडचे. नाही, त्यांचा स्वभाव पण खूप छान आणि ते जे म्हणतो ना आपण आपल्या क्षेत्रामध्ये लय गरजेचं आहे, की लोकांनी आपल्याला थोडंसं कोऑपरेट केलं पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी काय होतं सर, खूप विचित्र लोकं असतात. मग त्या ठिकाणी शूटिंग करणं लय जड जातं. मग तिथला एखादा लोकलचा असतो भाई किंवा ते आपण म्हणतो ना ते व्हाईट कॉलर असतं. "हे माझी परमिशन आम्हाला का नाही विचारलं? मग या अशा अडचणी आहे, तिथे यायचं." काय हे असं हे असतं. ह्या गाण्यामध्ये तर आम्हाला कुठंच तसा त्रास नाही झाला. आम्ही सोनगाव म्हणून एक गाव आहे बारामतीच्या पुढं एवढं सुंदर गाव आहे. एवढा छान तिथं त्रिवेणी संगम आहे. तिथले सरपंच आहेत त्यांनी आमची खूप मदत केली. त्यांनी पण आम्हाला तिथं परमिट दिलं आणि हे असं इकडं कास पठारला पण खूप बेस्ट. तर आता तुम्हाला थोडं सांग, की अप्सरा म्हणजे आता तू लीड रोल करते याच्यामध्ये, तर तुला काय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटला करताना? प्रॉब्लेम तसा काही नव्हता. पण मी जी साडी घातलेली होती ना, तर ती काष्ठ साडीच घालायची होती आणि मी याच्यासाठी याच्याने माझे खूपच जोरात भांडणं चालू होते, की मी त्याला बोलायचे, "अरे मी" डिरेक्टर आहे. डायरेक्टर नंतर आहे, भाऊ आधी भाऊ ना आहे त्याच्यामुळे ना. थोडं. तर मी त्याला बोलायचे, की मी 6 वारी वेअर करते. पण तो बोलायचा, की नाही मला 9 वारीच पाहिजे. कारण त्याच्यात एक शब्द होता, की 9 वारी साडी मी घेईल तुला असं बरोबर आहे. म्हणून. हां, आहे. तर तो बोलायचा, की 9 वारीच पाहिजे आणि 9 वारी साडी म्हणजे घालणं पॉसिबलच नव्हतं आणि जो मेकअप आर्टिस्ट होता, त्याला साडी वेअर करता येत नव्हती. त्याच्यामुळं जाऊन म्हणजे एखादं पार्लर बघणं आणि तिथं जाऊन ती साडी वेअर करणं आणि 4 दिवस. 4 दिवस वेगवेगळ्या लोकेशनवरती आम्हाला ती साडी अगोदर वेअर करून यावं लागायचं पार्लरमधून आणि देन मग पुढचं सगळं स्टार्ट व्हायचं. 1-2 तास त्यात जायचे. 2 तास. आणि जा तो तुमचा ड्रोन कॅमेराने जे शूट झालंय ना, तिथपर्यंत जाण्यासाठी ती साडी घालून तिथपर्यंत जाणं म्हणजे इतकं डिफिकल्ट होतं ना, खूप तिथं ते गवत आणि इतकं लांब जायचं होतं. म्हणजे एकमेकाच्या हाताला धरून इकडून-तिकडून नाही का, कधी-कधी तोल जायचा, कोणी-कोणी पडायचं पण तिथं. इथपर्यंत जाणं खूप अवघड गेलं. मला साडीचंच जास्त हे बघा साडी घालून बाई माणसं साडी घालून लेडीजला चालणं पण मुश्किल आहे सर. आम्ही डोंगर चढलो. खरं आहे, खरं आहे. डोंगर ही चढलो खूप मला अवघड आणि नऊवारी आहे. साडी हां. घालून हे सांग. आणि रोज संध्याकाळ झाली शूट उरकला, का ती पहिली माझ्याकडे येणार. उद्या मी काय करते? ड्रेस घालते. उद्या मी काय करते? ड्रेस घालते. उद्या अरे म्हटलं ते गाण्याची सिच्युएशन तशी नाहीये आणि कंटिन्यूटी राहत नाही सर. नाही राहत बरोबर. हां, तुला त्यांचं ठीक आहे, मी त्यांचे कपडे जरी चेंज केले, तुझी कंटिन्यूटी राहणार नाही ना ड्रेपरी चेंज झाल्यानंतर. किंवा नाही, नाही, तो ड्रेस जो पहिला घातला ना, तो घालते, तो घातला. का त्रास दिला. शेवटी मी म्हटलं, "तू बोलू नको," म्हटलं माझ्याशी. "तू फक्त एकच काम कर, पहिले जाऊन पार्लरमध्ये जा आणि साडी वेअर करून ये," म्हटलं. त्यामुळे मग असे हसत होते दोघंजण तुम्ही. त्याला तर असंच होतं. आणि फर्स्ट डेला तरी केली, पण सेकंड डेला मी 50 किलोमीटर लांब गेले होते. लोकेशनपासून 50 किलोमीटर लांब जाऊन तिथं ती साडी वेअर केली आणि मग परत परत तिथं आले होते. माघारी. मग ती मेकअप वगैरे राहतो? आणि मेकअप आर्टिस्ट सोबत होते. मेकअप आर्टिस्ट हां, आमच्या ठीक सोबत आहे. सोबत होते. होते. मग काय फक्त प्रश्न वेअर करते त्यांच्यासाठी. मेकअप आर्टिस्टचं नाव गाडे सर. संतोष गाडी मे बी. खूप चांगली व्यक्ती आहे आणि त्यांनी मेकअप म्हणजे काय असतं ना सर, मेकअप मेकअप करतानी प्रॉपर मेकअप जर झालं ना, तर मग पूर्ण शूटमध्ये तुम्हाला अडचण नाही येत. आता हे ठीक आहे, इंडोर आहे, आपण लाईट्स वगैरे यूज करतो. नाही तर ठीक आहे. बाहेर आउटडोअरला तुम्हाला मेकअप खूप गरजेचा असतो आणि त्या ठिकाणी जर मेकअप खराब झाला, तर मग हालत करा. आणि फक्त विचार करा सर, माझी डिटेलिंगमध्ये काम असं चालू आहे, की फक्त साडीसाठी 50 किलोमीटर जा. 50 किलोमीटर जा, 50 किलोमीटर परत मागे ये. पण आता इथं पॉसिबल आता तुम्ही नगरला जाऊन येता कसं साडी घालायला सांगा? नाही तर मग कोण नाही. कोणीच जाणार शूटला जाणार नाही लोकं. हां, शूटला जाणार नाही. कोण पर्याय नाही आणि असं नाही की व्हॅनिटी व्हॅन आहे आपल्याकडे. शिवाय व्हॅनिटी व्हॅनचा पण बंदोबस्त केला असता, पण ते साडी तिला पण वेअर करता येत नाही. तर मग त्यामुळं ते पार्लरवाली गरजेचेच होते. मग आता तुम्हालाच प्रश्न की आता पुढचे प्रोजेक्ट्स वगैरे काय आहेत? माझा पुढचा प्रोजेक्ट एक असं गाणं बनवतोय सर, की आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जे आजपर्यंत गाणी बघत आलेत. मी सोनू सर सॉरी संजू राठोड सरांशी थोडंसं त्यांच्या लेव्हलला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ते खूप जास्त चांगल्या लेव्हलवर काम करतायत. ते जर 100% वर नाही, मला फक्त 10% तरी गाठायचे 10%
मला त्यांच्यापर्यंत जाण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. आणि जे आपण बादशाहचे वगैरे गाणे बघतो, तशा त्या लेव्हलला, त्या स्केलला, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही यॉट्स असतात, चांगल्या-चांगल्या Audi, Ferrari गाडी असतात. असं असं शूटचं आणि गाणं पण लिहिलंय. गाणं आता पोस्ट प्रोडक्शनमध्ये काम चांगलं चालू आहे गाण्यावरती. गाणं जवळ-जवळ कंप्लीट होत आलंय आणि विथिन एक 1.5 महिन्यामध्ये मी गाणं शूट करणार आहे आणि माझ्या या नेक्स्ट गाण्याची हिरोईन म्हणून मी साइन केलंय साक्षी दरेकर मॅडम. Instagramवरती तुम्ही आयडी चेक करा. खूप जास्त एक चांगली सुंदर नटी आहे, जी चांगल्या प्रकारे काम करतीये. Instagramवरती चांगली इन्फ्लुअन्स आहे तिचं आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिला मी कास्टिंग करणार आहे आणि हिरोची जागा रिक्त आहे अजून. त्याच्यावरती बरंच डिस्कशन चालू आहे, की हिरो काय करायचं, काय नाही करायचं. बघूयात आपण होता होईल तेव्हा. म्हणजे कसे एक्सपेक्ट करताय हिरो? कसे असं 60-40 हवंय मला. म्हणजे जर हिरोईन जर खूप सुंदर आहे ना दिसायला, तर हिरो खूप चार्मिंग नकोय मला. हिरो खूप चार्मिंग नकोय. कारण की आपल्याला जनतेसाठी गाणं बनवायचं. सगळ्यांना चान्स? हां, का माहिती आहे का? कारण की हिरो खूप चार्मिंग आहे काय तुरळक ठिकाणी मुलं मॉडेलिंग करतात. नाहीतर आपण आपल्या सर्वसाधारण गावामध्ये बघा मुलं कँगवा मारला केसाला की चालले अशी मुलं. तसा तसा हिरो पाहिजे मला, पण त्याला चांगली ॲक्टिंग जमली पाहिजे. आता आहे ना, पण शेवटी एंडच करू. ठीक आहे. आपण आता एक काम करू, की दम शहराचं खेळू थोडंसं. आता तुम्हाला माहिती आहे, बाकी सांगायची गरज नाही, प्रेक्षकांना माहिती आहे, की हा काय प्रकार आहे. सो आधी तुम्ही सुरुवात करायची? चालेल? ठीक आहे. सोपं आहे. हिंदी. हिंदी, मराठी हं. असं. हिंदी. हिरो. मस्क्युलर आहे. टॉवेल घेऊन डान्स करतो सलमान. ही फिल्म रणबीर कपूर. सावरी मूव्ही ना? नाही त्या रणबीर कपूर. Actor. हां. बर्फी. सोपं होतं. मी म्हटलं सोपं होतं. नाही ॲक्ट करणं गरजेचं आहे सर. हां, तेवढं आहे. हे पण सोपं असं बहुतेक मला असं वाटतंय. खूप सोपं असेल. ऋषी सर सारखं सोप्पं आहे. हिंदी. रणबीर हिरो. अमिताभ. चेसबोर्ड. त्याला काय म्हणतात? मग? प्यादा. घोडा, राजा, बादशाह. इंग्लिश. बोलू नको. बोलायचं नाही. इंग्लिशमधून बोलू का? त्याला काय म्हणतात म्हणून? शहेनशाह. मग? जुना पिक्चर की नवीन आहे? तुला नाही माहिती? तुला नवीन. नवीन आहे का? रिसेंट. फार नाही जुनं. फार जुनं नाहीये. चेसला काय म्हणतात अजून? शतरंज हे ते. चेस नाही, दुसरं काय? चेस. हां, प्यादा. प्यादाला दुसरं काय होतं? सोपं करतो. नावं घेत चला. हे बोर्डच्या चेसबोर्डच्या चेस बोर्डच्या प्लेयरची का? हत्ती, उंट, वजीर. वजीर. वजीर कुठलं आहे? आहे ना, ते दोस्त अरे वजीर फरहान अख्तर सर आणि मग काय सर, असं फरहान काय अख्तर अँड अमिताभ हां, बच्चन. बरोबर. बेस्ट फिल्म आहे, बेस्ट फिल्म. तुम्हाला देतो आता. त्यात गाणं खूप छान. खूप सोपं आहे. रणबीर कपूरच आहे. हिरोईन? त्याचे फेमस हुक स्टेप वगैरे काही असतात तिथं. दीपिका पादुकोण. तमाशा. मला मला आवडली मूवी होती. हां. मी खूप वेळेला पाहिली. हिंदी. नाही. हिंदी. माईक तुमच्या थोडं. हिरो? म्हणजे 5-6 मूव्हीज आहेत त्याचे. हं. 5 हिरो आहेत त्याच्यात. हं. हां. हं.
टोटल धमाल सोपं आहे आता. आताच खूप सोपं झालंय. नाव काय त्याचं? धमाल. टोटल धमाल एवढे पुढे गेली धमाल बोलू ना. अरे माझं लक्षात डब्ल्यू म्हणलं होतं झालं काय आता. W वरून सांगितलं ना मला, दुसरं काय लगेच सांगू. कळालं ते पण. थँक्यू सो मच सर. थँक्यू विशाख निधान. फॉर इन्व्हायटिंग अस ऑफ पॉडकास्ट. खूप खूप चांगलं पॉडकास्ट आहे. स्पेशल कॉर्नर आणि महाजन सर खूप चांगलं काम करतायत. खूप चांगलं काम करतायत आणि आम्हाला न्यूकमर्स आहे आम्ही, तरी पण आम्हाला या पॉडकास्टवर तुम्ही बोलवलं. त्यापासून मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सर. या चॅनलला नक्की तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला किस्सा फनी वाटला आणि कुठल्या किस्स्यावरती तुम्हाला जरा थोड्याशा शंका येतात, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मीही आणि सरही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. आणि आमच्याकडे थोडीशी ऑर्डर मिळेल तुमच्या दोघांकरता. ओके, ओके. वॉव! थँक्यू सर. प्लीज. येस. थँक्यू. वाह! विशेष अतिथी राहुल वाडकर, स्पेशल कॉर्नर मराठी, प्रसाद महाजन प्रस्तुत. येस. थँक्यू सो मच. खूप छान. बघा. मला बोलायचंय थोडं. हा बोल बोल. मला पण खूप भारी वाटलं या पॉडकास्टमध्ये येऊन आणि मी हा माझा मोठा भाऊ असल्या कारणाने मी त्याला बोलू नाही शकले. पण मला आज त्याला थँक्यू बोलायचंय की त्यांनी ट्रस्ट ठेवला की मी हे करू शकते. की मला माझ्यावर पण नव्हता. त्याने ठेवला ट्रस्ट की तू करू शकते आणि त्याने खूप छान अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू ब्रो. म्हणजे एक चांगला टॅलेंटला पुढे चान्स भेटला. नाही गरजेचं आहे आणि आपल्या लोकांना आपणच पुढे आणायचं असतं. करेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं आहे. पॉडकास्टमधून मी हे सांगेल की खूप जास्त बाहेरचे लोक शोधत बसू नका. जे जवळचे आहे त्यांचं पोटेन्शियल ओळखा आणि त्यांच्याकडून तुमची कामं करा. थँक्यू सो मच. आणि जेव्हा अल्बम होईल तेव्हा परत भेटू आपण. नक्की. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिला अशी असेल किंवा तुमच्याकडून स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला नंबर व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज यट टू कम. आणि तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला किंवा यातले किस्से कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.